मध्ये एकमेकांबद्दल काय बोलतो म्हणजे तुमच्याकडे एकमेकांच्याबद्दल पुरावे आहे पण जोपर्यंत मी सत्ता उपभोगतोय तोपर्यंत मी तुझे काही पुरावे देणार नाही आणि झालं सत्य पण मांडण्याची वेळ आली की शिवसेनेचे खास करून मी अभिमान आहे आणि मी अभिनंदन करेन की आमचे शून्य आमचे सगळे नगरसेवक नेले होते उद्धवचे मॅडम ते गेल्याला 84 काही होते त्यातले सगळे नेले होते 7-65 त्याच्यावरती मी 6 आणि उद्धवचे मॅडम ते 65-66 असते सो आम्ही खूप चांगली लढत दिली आणि परत मी सांगते खूप चांगली लढत एवढाच खाली जाऊ शकतो तेवढं धान्याचा मी पुरवला आणि तिथे म्हणजे तो मिसाईल्स सगळं असून सुद्धा मी खूप चांगली त्यांना काय पहिली अट पुण्यात एकही जागा आलेली नाही तर अविनाश जाधव प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन आणि कोर्टाच्या फेऱ्या ठाण्यात कसं माहिती सेम असल्यामुळे त्यांनी आमचे उमेदवार जे फॉर्म उमेदवाराचे फॉर्म असेच रद्द केले मी तर जसं बोलली जसं कल्याण डोंबिवली तसंच सगळीकडे की तुमचे उमेदवार पळवा तुमचे शाखाध्यक्ष पळवा तुमचे विभागाध्यक्ष पळवा अरे तुमचे पक्ष एवढ्या वर्षाचे आहेत ना तुम्ही का नाही तुमची माणसं निर्माण करत आम्ही जसे आमचे कार्यकर्ते निर्माण करतो आमची आता मी तुम्हाला परत सांगते की आमचे हे नगरसेवक आले ना उद्यापासून आम्ही परत पक्ष बांधणी चालू करणार उद्यापासून आम्ही परत नवीन आमच्याकडे पुढची फळी तयार आहे वरती यायला पुढची फळी तयार आहे काम करायला आम्ही ते परत तयार करणार आणि आम्ही अशाच एकनाथ शिंदेना फक्त 29 जागा काही जागा ज्या आहेत त्या मनसे किंवा ठाकरे म्हणजे ऍक्च्युअली तो विचार पाहून तू कॅमेरा का पोहोचला असं आहे की योग्य आम्ही पैशाला त्याच्या पुढे पडूच शकत नाही मी पण बघत होता की कमळाच्या पाकिटात शिंदे आणि शिंदे कमळाला पकडतायत कमळ शिंदेला पकडतायत ते अजित पवारला पकडतायत मी 5-10 हजार रुपये असे आम्हाला आणि आम्हाला करायचं पण काम करायचं याला झूम पण नाही मोजूला झूम नाही तर म्हणून मी त्याला म्हटलं तू दुसरी शॉट की माझ्या मोबाईलवर शूट कर कॅमेरा असला तर ट्रान्सफर घ्यावा लागेल त्यांच्या सगळ्या मेहनतीला यश मिळालंय आता काय करू काही ऑप्शन्सच नाही आलेलो आहोत सो मला तर असं वाटतं की मला वाईट नक्की वाटलं जिथून आम्ही चालू केलं सगळे नगरसेवक सगळे पक्षातले अख्खी जी दिसेल माणसं ती उचलत होती त्याच्यावरती आम्ही ही लढाई लढली समोर पैशाची पाकिटं दाखवत होता पोती दाखवत होता आमच्याकडनं एकही माणूस तसा पकडला गेलेला नाही तशी आम्ही लढाई लढलो सो मला त्या दोघांचाच नाही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की काहीही नसताना ते लढले आणि जिंकून आले शेवटचा प्रश्न साहेबांनी एक पोस्ट लिहिलेली आहे ज्यात मराठीचा मुद्दा पुन्हा अधोरेखित केला पण धनशक्ती आणि सत्ता शक्तीच्या विरोधात आपण लढलो याचा सुद्धा कार्यकर्त्यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या त्यावर तुमचं ते बरोबर आहे ते मत काय देणार मी साहेबांच्या कमेंटवरती बरोबर आहे ते मत मी ते व्हायरल करणार बऱ्याच काळानं पायरीला गुलाल लागले ऑप्शन करायला मिळालंय किती वर्षांची मला ऑप्शन करण्यापेक्षा आमचे लोक काम करून निघून प्रत्येकाला मी सांगते मी प्रत्येकाच्या ठिकाणी कामाला जाते असं नाही की आता निघून वर्ष काम 20 वर्षानंतर ठाकरे एकत्र आले ही निवडणूक महत्वाची होती अनेकांनी म्हटलं की पहिले भाषण करतायत यातनं वाद होती एकदाही कुठलाही वाद समोर आला नाही खरं जुळून आले मन जुळून आले तर मराठी माणसाने कौल सुद्धा दिलं पुढे एक एकत्रच राहणार इथून पुढेही आम्ही एकत्रच राहणार आमचं कुटुंब पहिलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट. Thank you.